नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळच्या 6:30 वाजलेल्या त्या आणि इकडं माझं सगळं अंगण स्वच्छ झाडून झाले. कचरा एका जागेला गोळा करून ठेवलाय. आता गुरांकडे आली मी. गुरांखालचं शेण उचलून त्यांच्या खालचं झाडून घेते चांगलं. गुरांची झाडलोट करून झाली. आता इकडं मी शेळ्यांकडे आले. शेळ्यांचं पण शेड सगळं स्वच्छ झाडून घेते. आता शेळ्यांचं शेड झाडून शेळ्यांना मका ठेवली होती खायला. शेळ्यांची मका खाऊन झाली. आता गाईची पण धार काढून घेतली. आता ऊस आणलेला, ऊसाच्या कांड्या करून ठेवते आता गुरांना. किचनमध्ये स्वयंपाक चालू आहे. चला आता मी चहा करते प्यायला. चहा पिऊन परत मग बाहेरची कामं बघते. सकाळी पाण्याला चूल पेटवलेली, मस्त आर पडला चांगला चुलीत. त्यात आता मी कणीस टाकले मकच एक भाजायला. कपडे माझे निम्मे धुवून झाले ते, अजून निम्मे धुवायचे आहे ती. आणि इकडं धुवून तशी थोडी वाळत घातलेली कपडे. आता अर्धे जेवण करून घ्यायचे आणि जेवण केलं परत मग बाकीचे कपडे धुते. जेवायला बसायला लागलो आता. ह्या सगळ्यांनी जेवायला. जेवणामध्ये आज चपाती, मटकीची डाळाची आमटी, कांद्याची पात आणि फोडणीचा भात आहे. जेवण करून कपडे वाळत टाकली, गुरं पाणी धावली आणि आता खाली चालली शेळ्यांना वैरण काढून आणायला. पहिलं कापलेलं गिनीगुल पण चांगलं फुटून आले. आता लसूण पण चांगला दिसायला लागलाय. भिजवल्यावर राख टाकून भिजवून घेतलाय. आणि गिनीगुल काढत काढत जी महाग एक मकोनाची ताटं ठेवली होती त्याला आता तोरा टाकलाय आणि बारकी बारकी कंस पण दिसायला लागली होती. शेळ्यांना वैरण टाकून घेतली. वैरण टाकायच्या आधी सांगा पाणी बघितलं होतं. चला आता घरचं सगळं काम झाले. आता रानात जायचं माळावर. माळावर आलं काकडीमध्ये पाण्याची कॅटली आणली भरून, तिथं सावलीला ठेवली. काकडी बघा आपली चांगली मोठी दिसायला लागली. आता 4-5 दिवस मी गावाला गेलती, आज बघते तर भरपूर मोठी झाली काकडी. आणि मागच्या आठवड्यामध्ये ह्यातलं गवत काढायला आलतो आम्ही. एकदम बारीक होतं, हातामध्ये बसत पण नव्हतं. आता चांगलं मोठं झाले गवत. तर आता आज काढून घ्यायचं ह्याच्या बळातलं गवत. असं मोठं मोठं झाले. आता तिकडल्याकडून 5 भात काढले तर त्यानं त्यातनं धरायचे आता पाती इकडं. तिघे पण आले आज. ह्या खालच्या तुकड्यातलं काकडीच्या बळातलं सगळं गवत काढून झालं. आता पाणी प्यायचं आणि पाणी पिऊन परत मग वरच्या तुकड्याला सुरुवात करायची गवत काढायला. साडेचार वाजले ते आता. आणि ह्या दुसऱ्या तुकड्यातले पण 3 पाती तिघींच्या म्हणजेच 9 बोध काढून झाले. तर आता पलीकडं अजून 10 बोध आहेत. आता केली सुट्टी. जेवायला काय दुपारी घरी गेलोच नव्हतो, त्यामुळे आता निघालोय घरी. जायच्या आधी वरी टमाट्यात इष्टीपीची नळे ती आणून सोडायची खाली इकडं औषध सोडायला. 4 वाजता पाण्याची लाईट आली. आता घरी आल्या पाणी घेतले भरायला. आणि आता तात्याने घर भरवली चिरमुऱ्याची. संध्याकाळच्या 7 वाजले ते आता. आणि आता आम्ही संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागलोय. इथे मी कणिक मळून घेतली चपाती करायला. आणि इकडं त्या तव्यामध्ये मका भाजते ते खायला.
पॉपकॉर्न नाही मका भाजली. तुला लय खा वाटते रे पॉपकॉर्न आणि तीन काय पण. चपात्या करून झाल्या त्या, आता भाकरी करायला लागली मी.